वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर आज राजवीला होती शाळेला सुट्टी, तर आज सकाळची सुरुवात पूजेने झाली. तर पूजा झाल्यानंतर मला करायची फणसाची भाजी. तर हे बघा, या फणसातल्या बिया मला खूप आवडतात, तर राजवीने सुद्धा खाल्ली आणि मिस्टरांना काही आवडत नाही, त्यांच्यासाठी वेगळी भाजी. तर इकडे लावला वरण भात आणि पोळ्या करून घेतल्या. श्रेषा झोपली होती, तोपर्यंत मला स्वयंपाक करून घ्यायचा असतो. तर पोळ्या झाल्यानंतर स्वयंपाक केली मी भाजी. तर या दोघी मस्त्या करतात म्हणून या एकीला दिलेलं शेवचं पाकिट आणि एक खेळत बसली कढईसोबत, कारण की मी भाजी करत होती तर तिलाही भाजी करायची होती म्हणून ती कढई घेऊन पळाली. तर मी भाजीची तोपर्यंत तयारी करून घेतली. इकडे कांदा चिरून घेतला आणि इकडे खोबरं छान भाजून घेतलं. छान नंतर कांदा भाजला. कांद्यानंतर यामध्ये सगळं ते बॅटर टाकून घेतलं. त्यामध्ये अजून परत थोडं लक्ष द्यावं लागतं मुलांकडे, तर त्याच्याकडे मी चेक करत राहते काय करते. तर शांतता असली की दंगा घालते. तर हे सगळे तिखट, मीठ आणि हिंग, मोहरी हे सगळं मला त्या मसाल्यामध्ये टाकून घेतलं. नंतर मसाला छान कडक तेलामध्ये होऊ दिला. तर मसाला छान जळला नाही पाहिजे म्हणून तो छान मिक्स करत राहा आणि तेल सुटेपर्यंत त्याला हे करत राहा. आणि हे मी सकाळीच उकळून घेतले होते फणस. तर फणस त्यामध्येच छान मसाल्याला लावून घ्या. जोपर्यंत पूर्ण मसाला लागत नाही तोपर्यंत त्यामध्ये कडक पाणी टाकायचं नाही. छान मसाला झाल्यानंतर त्यामध्ये टाका छान पाणी. नंतर टाका हिरवागार सांबार. सांबाराशिवाय चव नाही. मस्त त्यापैकी निंबू आणि कांदा आणि फणसाची भाजी खूप छान लागते. मला तर फणसाची भाजी खूप आवडते. तुम्हाला पण आवडते का? नक्की सांगा. पण माझ्या घरी मलाच फणस आवडतं, बाकी कोणी फणस खात नाही. आणि सोबत केली होती मटकीची भाजी. तर हे बघा फणसाची भाजी कशी दिसत आहे, एकदम तरीदार झाली की नाही. चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बाय बाय.